निघतोय आपण पण चालतो. बघू नाश्त्याचा स्पॉट येईल तेव्हा आपला फोन घेऊया. ओके आणि त्यावरून ब्लॉग शूट करू. ओके चला. आता काळो काय दिसत नाही आणि मी टॉर्च लावलं तर टॉर्च डोळ्यावरती लागते, खालचं काय दिसत नाही. तर चला कंटिन्यू करा ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आता आपण चाय प्यायला आलो. चाय पिऊया नंतरला आपला रस्त्यावरती परत चाय पिऊया जरा. म्हणजे इकडं सगळे पोरं आलेले आहेत. आपला ग्रुप आलेला आहे सगळं इकडं चाय बी प्यायला. थोडं चाय बी पिऊया नंतरला निघताना भेटू. ओके कंटिन्यू या ब्लॉगमध्ये. ठीक आहे. तर मित्रांनो आता आपण फायनली नाश्त्याच्या स्पॉटला पोचलेलो आहे. तर आता आपला सगळा ग्रुप आहे इकडं सायराम. तर आता अमिता काहीतरी बोलणार आहे. अमिता 2 शब्द बोल. आता पोचलोय नाश्त्याच्या टेकला. आता याच्यानंतर पुढे आपण नाश्ता करून कसारा घाटाच्या पायरीशी जाणार आहोत आणि दुपारी इथं आपला जेवणाचा होल्ड आहे. होल्ड करून आपण 3, 3:30, 4पर्यंत आपण कसारा घाट चढणार आहोत. नंतर आपला आहे आरती घाटनदेवीला आपण थोडासा विषय थांबून घाटनदेवीची ओटी भरून आपण पुढे निघणार आहोत. ओम साईराम. ओम साईराम. तर आता चला आपले अजून थोडेफार ग्रुप येतील. त्यानंतर मग नाश्ता बिष्टा करू आणि मग नंतरला आमचे आता अध्यक्ष पण आले आहेत. थांबून दाखवतो. आमचे अध्यक्ष आलेले आहेत. तर आता बघू नाश्ता बिष्टा करूया आणि त्यानंतर डायरेक्ट निघताना भेटू. ओके चला कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आता आपला नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे. कांदेपोहे होते स्पेशल आणि काय चहा होती. आता नाश्ता वगैरे सगळं करून झालं. आता आपला प्रवास सुरू करू. एवढं जाऊ दे, एवढं मोठं नाव नाही घ्यायचं. आपला प्रवास सुरू करूया. तर आता चला आपला पण चार्जिंग पण झालेलं आहे फोनची. चार्जिंग वगैरे पण करू. आता प्रवास सुरू. चला अमिता चलो. आम्ही नाश्ता करून निघत आहे. आता तरी पण आम्हाला अजून 1-1.5 तास चालायचं आहे आणि 1-1.5 तासानंतर आम्ही कसारा घाटाच्या पायथ्याशी वस्तीला म्हणजे दुपारचा लंच आहे. लंचला थांबून तरी पण आम्ही 3-3:30ला निघणार आहोत. 3-3:30ला निघणार आहोत. फोन दे. बिल घ्या बिल. तर आमचा हा ड्रायव्हर आहे. आमचा हा ड्रायव्हर बस झाली सर. काय बोलू शकता? काय बोलू शकता तुम्ही? गाडीसाठी काय भाडं बिडं असेल तर सांगा. आपण होलसेल रेटमध्ये आपण भाडं मारू. हां नंबर आपला कॅप्टनमध्ये लिहून टाकतो. आईचा नंबर मी देतो कॅप्शनमध्ये. इकडं पण देतो असं खाली. इकडं कॉल करून कधी पण सांगा कॉल करून. आपला भाऊ आणि बेस्ट प्राईज लावेल. चला फोन दे ना. चला भेटू आपण. माझा फोन घेऊन झालं. चला माझा सायराम. येते का? चला 2 दिवसांनी आंघोळी करत जातोय. नाही मी कार केली आहे. चला आपण पण आपला प्रवास सुरू करू. ओके चला कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. चला भेटू असं मध्ये. ओके चला कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. मित्रांनो चालू झाला.
तर मित्रांनो आपण तुम्ही बघितलं असेल कसारा घाटवरती आपले एक मामा आहेत म्हणजे तुमच्याकडे काका तुम्ही आता बघितलं असेल आम्ही आता त्यांच्याकडे आलो आहे त्यांचा आता खूप म्हणजे व्हिडिओ व्हायरल होतात त्यांचे तर आता तुम्हाला पण ओळख करून देतो आणि त्यांची ही कुल्फी आहे आणि ते विकतात हे बघा ते काका कुल्फी द्या कुल्फी. बोला साईराम. दोन एकच दोन देऊ नका तुझा कुल्फी अटकल नाही सर. मामा एकदा गाण्याचा बोला इथं गाणं लावा. गाणं दिलंय ना गाणं दिलंय व्हिडिओ काढलाय आता. अहो आता काढलाय व्हिडिओ आता तर बोला. तुम्ही बोला ना तुम्ही बोला ना ब्लॉग मध्ये येता श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय. सायन्स वरून पालखी निघाली आली ती घाटावर पालखी पाहून रे मला आनंद झालाय फार. एक बारी खाय नाही तर दोन बारी खाय दोन बारी खाय नाही तर बार खाय मावा कुल्फी खाय. पायी शिर्डीला जाय मावा कुल्फी खाय पायी शिर्डीला जाय. पायाला आलेत गोड कुल्फी खाऊन झालेत गोड. अरे अध्यक्ष भाऊ अध्यक्ष कोण आहे काय नाव? अरे अमित भाऊ मागे पुढे राव पालखी खांद्यावर नेऊ पायी शिर्डीला जाऊ मावा कुल्फी खाऊ पायी शिर्डीला जाऊ. एक बारी खाय नाही तर दोन बारी खाय दोन बारी खाय नाही तर बारी खाय मावा कुल्फी खाय. पायी शिर्डीला जाय मावा कुल्फी खाय पायी शिर्डीला जाय. तर मित्रांनो आता पूर्ण चालून आपण फायनली आपल्या दुपारच्या स्पॉटला पोचलो आहे. आंघोळ वगैरे करूया आणि मग नंतरला आपला हा कसारा घाट चढायचा आहे. तर तो आंघोळ बिंघोळ करून झालं तर नंतर आपण भेटू. ठीक आहे कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. चला बाय. हाँ मेरे को मेरी बैग मिल गई. सायरा असे बॅग आहेत सगळ्यांचे. अशी आपली इथं बॅग आहेत. बॅग बिगं ठेवूया आपल्या जागेवरती आणि आंघोळ बिंगोळीचा जुगाड करूया. ओके तर चला कुठे आपण जागा बघायचा आता आपला अमित आहे तो बोल तिकडं झोपायचा. चला आपली जंगी घेतली की नाही रे टेम्पोतून आपण मध्ये बनवतो. आजीने बोर दाखव आजीचे ठीक आहे. आता फायनली आपण विश्रांती घेतलेली आहे. बॅगा बिगा ठेवले आणि आता डायरेक्ट आंघोळीला जाऊ. आंघोळी जाताना भेटू. डायरेक्ट आंघोळ बिंघोळ झालं त्यानंतर पालखी निघेल ना कसारा घाटाच्या टायमाला तेव्हा भेटू. बाय. तर मित्रांनो आता आपण फायनली सगळं म्हणजे जेवण बिवून आणि आंघोळ वगैरे करून आरामात आता झोपतो आहे. कारण आता आपण कसाराच्या पायथ्याशी आहे. किती वाजता 3-4 किती वाजता आता 2:30 वाजायला आले. तर 3 नाही तर 4 वाजता आपण निघणार आहे. तर तेव्हा आपण भेटू. तोपर्यंत आता आराम करूया आणि सगळे झोपले आपले सगळे पालखी चालत होते ते सगळे झोपले. आपले ग्रुप पण सगळा झोपला आहे. इकडं माहीत आहे तिकडं अमित आहे आपला सगळे ग्रुप झोपले आहेत. तर आता भेटू आपण निघताना. ओके तर कंटिन्यू राहत आणि ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं असेल तर लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा आणि शेअर करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुम्हाला दिसतील. तर आता भेटू निघताना. ओके चला बाय.
माईचा खूप मोठा फोड आलेला आहे. ओम साईराम. ओम साईराम. नाही 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 नाही. हां. तर मित्रांनो आता आपण फायनली रेडी वगैरे झालेलो आहे, तुम्ही बघू शकता. ओके मध्ये सगळं. तर आता थोड्या वेळात पालखी निघणार आहे. मी अजून चाय पण नाही प्यायला. आपला ड्रायव्हर कुठेतरी बाहेर गेलेत आणि इकडे मोबाईल पण आहेत म्हणून थांबले थोडा वेळ. तर आता सगळं झालेलं आहे रेडी वेडी. आता सगळे रेडी पोझिशनमध्ये आहेत. आता ओके आपल्याला निघायचं आहे. तर आता निघू थोडा. ओके तर कंटिन्यू या ब्लॉगमध्ये. ओके चला बाय. भेटू आपण पायथ्याशी. तर मित्रांनो आता निघाली पालखी गार्डन देवीच्या म्हणजे कसाऱ्याच्या पायथ्याशी आहे. पूजा वगैरे करतात. निघायचं तेव्हा भेटू. तर मित्रांनो आता आपली पालखी निघाली आहे. इकडं मगाशी ते काय उडवलेलं काहीतरी फोडलेलं अंगावरती लागलं पूर्ण. तर काय नाही हरकत नाही. तर आता निघाली आहे फायनली आपली पालखी. आता बघू पुढे पुढे मध्ये मध्ये भेटत राहू. चला बाय. आपले प्रणव भाऊ. जय साईनाथ. आपला ग्रुप पण इथंच आहे. आम्ही तर इकडे जरा मध्ये मध्ये भेटत राहू. ओके बाय. आपल्या साहेब चला मध्ये मध्ये भेटत राहू. चला साईराम पटपट. साईराम. ओम साईराम. तर मित्रांनो आता कसारा घाट पूर्ण पार केलेला आहे. आता थोड्या वेळात गार्डन देवी येईल तर ते पण आपण जाऊ.
दर्शन घेऊ घाटन देवीचा. मग नंतरला भेटू घाटन देवीच्या इथं. ओके, कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. चला बाय. तर मित्रांनो आपण फायनली घाटन देवीच्या मंदिराच्या इथं आलेलो आहे. तुम्हाला दर्शन दाखवतो. चला मध्ये. घाटन देवीला पोचलो आपण. जरा हातपाय धुया आणि मग दर्शन करायला जाऊया. तर मित्रांनो आता तुम्ही बघितलात फायनली आपलं दर्शन पण झालेलं आहे सगळं. आणि आपला ग्रुप पण इथं बसलेला आहे. सगळा ग्रुप बसलेला आहे. सगळा ग्रुप बसलेला आहे. आता थोडा आराम करूया, थोडं बसूया, मग निघताना भेटू. ओके. बाहेरच्या पायाला फोड पण आलाय तरी पूर्ण कसारा घाट चढलं थांबा त्याला दाखवतो. थोडा गोड साचलेला आहे सांगण्यासाठी गट्स. भाईने फुल कसारा घाट चढलाय एवढा फोड आला म्हणून. भाईने खूप स्ट्रगल केलाय. फोड आला तरी पण भाईने फुल स्ट्रगल केलाय. थांबा. सायराम सायराम. फुल अमित दाने स्पॉन्सर केलेलं आहे लस्सी. अमित दा कसं झालं दर्शन? दर्शन झालं, चांगलं झालं दर्शन घाटन देवी मंदिराचा. कन्फर्म कर. कन्फर्म होईल. आमचा रूट आहे. रूट पार केल्यानंतर आता आम्ही रात्रीच्या टेकला झाले बघा. नंतर वापस काही व्हिडिओ असतील ते उद्या सकाळी भेटते. पूर्ण माझा तर लाईन अमितानेच बोलून गेला आहे. तर आता मग आता बघू निघताना भेटू. ओके चला बाय. कंटिन्यू या ब्लॉगमध्ये असंच आपण मध्ये मध्ये भेटत राहू. ओके बाय. तर मित्रांनो आता आपण सगळं नाश्ता विष्टा पण करून झाला. म्हणजे नाश्ता पण नाही एवढा, नाश्ता आपला पुढे आहे. आरतीच्या आता वेळ झालेली आहे, 6 वाजायला आलेत. तर आता आरती वगैरे पुढे जाऊन करणार आहे. आणि आत्ता इकडं काकडी वगैरे खाल्ली आम्ही. काकडी परत आपला अमितदाने म्हणजे अमितदादाने लस्सी स्पॉन्सर केलेली. तर आता बघू पुढे जाऊन नाश्ता बिष्टा करूया आणि भेटू आरतीला. ओके चला बाय. तर मित्रांनो आता आपण आरतीच्या स्पॉटला आलेलो आहे. आता आरती वगैरे करूया नंतरला निघताना भेटू. आपला पूर्ण घोडा गँग इथं उभा आहे आणि बसला आहे. आता आरती बिरती करूया मग नंतरला निघताना भेटू. ठीक आहे चला. थोडं आरतीचे 2-3 शॉर्ट्स टाकतो मग भेटू. तिथं पण आपली पालखी इथं आहे. आता आरतीची तयारी होते. आरती झाल्यावरती भेटू आपण. ओके चला.
समानासं हेनकं ब्रूमाणसुपुत्रयत्र पूर्व साध्यासं तदेवाः ॐ राजाधिराजाय प्रसयसायिने नमो वै श्रवणाय गुरुवे तमे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः ॐ स्वस्ति साम्राजं भोजं स्वराजं वैराजं पारमेशं राजमहाराजमहाधिपत्यमनं समन्तपर्याय सार्वभौम सार्वायुष आन्तादापरागात्वपृथिवीसमुद्रपर्यन्ताय एकरायुधे तदेश्लोको देहितो मरुतस्य परिवेष्टारो मरुतस्य वसने आविष्णुस्य कामधे यस्य देवा एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् सर्वचरणपरार्थं नेकं हेतो वा सर्वमेघ्रसमत्व जय जय करो देहि प्रभो साईनाथ श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। पार्वती पदे हर हर महादेव गणपती बाप्पा साई बाबा की क्या हुआ बोलो. हा बघा असा नवरा माझा मला सोडून फोटो काढतोय मी एवढी कटली आहे त्याची कदर नाही त्याला भाई भड़क गया भाई भड़क गया भाई भड़क गया. इकडे हजूर नाही आणि कशाला तुला फोटो काढायचा नव्हता तर हा एवढी नटून आली दिसत नाही तुला भाई भड़क गया भाई भड़क गया. समजत नाही का तुला दात दाखवू नको तुझे जलस हो रही है खोटा तर दुसऱ्याला जल रही है माझा सिक्का खोटा तर दुसऱ्याला काय चॅलेंज देणार आहे मी जल रही है बघा ना कसं असतो बघ कसं हसतोय जलमत बघ कसं हसतोय तू दात काढून सकाळी ब्रश केलं माहितीये मला म्हणजे या हाती 3 दिवस नाही केले. ये भाई में भी आएगा रुक. आता सुंदर जवळ आलं पायी तुला डायरेक्ट तिकीट चल क्या हुआ भाई क्या हुआ भाई भड़क गया भाई भाई. झगड़ा चल रहा है इधर पे हमारा फोटो के ऊपर से. अच्छा फोटो में नहीं लिया तो मी एवढी नटून आहे त्याच्या नाही भाई चाललाय फोटो काढायला स्वतः बहन के साथ में फोटो हुशार क्यों नहीं बोलतो निकाला त्याला. भाई भड़क गया काय भाई भड़क गया. तो पहिला बायकोला आहे मान एवढी आहे माझ्या बहिणीची एक्सपेक्ट करत नाही तुला मागात पडेल लक्षात मारणारच होतो अरे मोठी बनवायची काढला मला सोडून एक नंबर बराबर था बराबर है भाई भड़क गया भाई मत इंस्टंट पालकी भाई भड़क गया पालकी निघाली आहे बघा. आपण पण थोड्या वेळात निघू. चला अमित दाने बोलला चलो निकलते अभी डायरेक्ट रात के स्पॉट में. चलो भाई चलो गाइस सायराम गाइस इंग्लिशमध्ये नॉट इंग्लिश फक्त सायराम.
सायराम. चला भेटू रात्रीच्या स्पॉट. आपला घोडा गो हे हाय सायराम. सायराम हा यास हेच पाहिजे उत्तर सगळ्यांचं. सायराम. ओम साई पिल्लो हे घे. चला भेटू आपण रात्रीच्या स्पॉटला. सोबत गेलं रस्ता आम्ही टाकली असते. नाही ठर सरक बाजू में सरक. जय
मित्रांनो आता आपण फायनली रात्रीच्या स्पॉटला पोचलो आहे. ओके, तर आता आम्ही जरा आराम करतोय. इकडे एक माणूस आहे, हा चावी शोधतोय. चावी लागली. अमितकडे चावी आहे माझी आणि मोबाईल आहे, बाकीचा विषय नाही. शॉर्ट आपला मोबाईल आणि चावी भेटून जाईल 2 मिनिटात. चालेल. चावी भेटत नाही, या गाडीची चावी नाही भेटत आहे. अमित कुठे आहे? साईराम विचारायला चावी भेटत नाही. मित्रांनो आता ह्याला काय चावी भेटेल आमच्याकडेच आहे. आम्ही चावी लपवली आणि इथंच ठेवून गेलं चावी आणि मोबाईल. तर आता बघू काय भजन बिजन असेल तर त्याचे एक छोटे शॉर्ट्स असतील आणि मग जेवणार मग झोपून जाणार. ओके, तर त्यासाठी काय बोलणार आता हां, तर हा ब्लॉग इथंच एंड करतो. असं जाहीर करतो मी आणि भेटू आपण पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जरा जबान पिचल काही समजलो तर चला भेटू आपण पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर नेक्स्ट ब्लॉग नाही, उद्या 5वा दिवस आहे ना, तर उद्याच भेटू. तर चला भेटू उद्या. बाय. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.